वेलकम टू महास्पर्धा. मित्र मंत्रालयामधील वेगवेगळ्या विभागात आज घडीला जे लिपिक टंकलेखक या पदावर कार्य करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याकरता PRT एक्झाम 2024चं आयोजन केलेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून असं एक परिपत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला त्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत देखील दिलेली आहे. 9 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. आता ही परीक्षा काय आहे, किती संधीमध्ये तुम्हाला ही उत्तीर्ण व्हावी लागते आणि ती प्रश्नपत्रिका किंवा किती मार्क्सच्या असतात, त्या कशा पद्धतीनं तुम्हाला पास व्हायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ही जी परीक्षा असते त्याला PRT एक्झाम म्हटलं जातं. याचाच अर्थ असा आहे की पोस्ट रिक्रुटमेंट ट्रेनिंग एक्झाम असं म्हटलं जातं. जसं की आपण शासनाच्या सेवेत येण्यापूर्वी प्रिलिमिनरी एक्झाम देतो, सेवेत येण्यापूर्वीच्या परीक्षा, तशा ह्या प्रवेशोत्तर परीक्षा असतात. जसं की सेवेत आल्यानंतर तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतात, विभागीय परीक्षा असतात आणि त्या परीक्षा तुम्हाला पास होणं बंधनकारक असतात किंवा तुम्हाला त्यामधून सूट देखील असते, परंतु ते विशिष्ट अटीच्या अधीन राहून ती सूट असते. तर प्रत्येक संवर्गाकरता अशा वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. तशाच पद्धतीनं ही लिपिक टंकलेखक या पदाकरता सुद्धा मंत्रालयीन स्तरावरचे जे वेगवेगळे विभाग आहेत आणि त्या विभागामध्ये कार्य करत असणाऱ्या लिपिकांना ही परीक्षा कंडक्ट केली जाते आणि ही परीक्षा तुम्हाला विहित मुदतीत आणि विहित संधीमध्ये पास करावी लागते. तर त्यासाठी किमान 3 संध्या असतात तुम्हाला आणि त्यासाठी किमान 4च वर्षाची मुदत दिलेली असते. जर तुम्ही त्या विहित वेळेमध्ये पास नाही झाला तर तुमची वेतनवाढ रोखली जाते, त्याचबरोबर तुमच्या ज्येष्ठतेवर परिणाम होतो. त्यामुळं शक्यतो ही परीक्षा पहिल्या दुसऱ्या प्रयत्नातच पास करून घ्यावी अशी मी उमेदवारांना, कर्मचाऱ्यांना, आमच्या सहकाऱ्यांना विनंती करतो. कारण ही परीक्षा तुम्ही MPSC किंवा इतर तुमच्या अनुभव प्रशासनातला असेल याच्यावरच तुम्हाला ती परीक्षा स्वरूप तयार केलेलं आहे. त्यामुळं असे काही विशेष त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तुम्ही सहजरित्या ती परीक्षा पास करू शकता. तर ह्या परीक्षेसाठी जे वेगवेगळे विषय दिलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. 2 प्रश्नपत्रिका, त्याचा सिलेबस सुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या वेगवेगळ्या PDF तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, तिथून तुम्ही अभ्यास करू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये स्वतंत्ररित्या तुम्हाला 50 मार्काला पास करायचं आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 100 गुणांची असेल. त्याच्यासाठी 3 तासाचा वेळ असेल. एकाच दिवशी ही परीक्षा कंडक्ट केली जाईल, सकाळ आणि दुपार सत्रामध्ये. प्रश्नपत्रिका दिल्यानंतर आन्सर शीट ह्या तुम्हाला ब्लँक दिल्या जातील. त्यामध्ये रेषा वगैरे काही नसेल, त्यावर तुम्हाला लिहायचं आहे पेनाने. तर ती प्रश्नपत्रिका 100 गुणांची असेल, 3 तासाचा वेळ. त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह अशा पद्धतीनं ते असेल. त्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला किमान 50 मार्क पाडायचे आहेत, दुसऱ्या पेपरमध्ये किमान 50 मार्क पाडायचे आहेत. पहिल्या पेपरमध्ये तुम्ही जर 50 मार्क पाडले आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 40 मार्क्स पाडले तर दुसऱ्या संधीमध्ये तुम्हाला फक्त दुसरा पेपर द्यायचा आहे. पहिला पेपर नाही दिला तरी चालू शकतो. तसंच दुसऱ्या संधीमध्ये सुद्धा तुमचा एखादा विषय निघाला नसेल तर तुम्हाला फक्त तिसऱ्या वेळेस तुम्हाला जो पेपर निघाला नाही तोच पेपर तुम्हाला पुन्हा द्यायचा आहे. ज्या पेपरमध्ये तुम्हाला सूट मिळालेली आहे पास झाल्यामुळे तो पेपर पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. तर अशा वेगवेगळ्या PDFच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट डिस्प्ले झालेले आहेत. 21 असेल, 22 मध्ये परीक्षा घेतल्या, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयामध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत. 2 पेपरमध्ये तुम्हाला मार्क्स मिळाले इथं दिलेले आहेत. त्यानुसार तुमचं ते उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, अनुपस्थिती असे इथं दर्शवलेलं आहे. जे उमेदवार दुसऱ्या पेपरमध्ये 70 गुण घेऊन पास झालेत, परंतु पहिल्या पेपरमध्ये त्यांना 43 गुण मिळाले, तर त्यांचा इथं अनुत्तीर्ण असं दर्शवलेलं आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम त्यांना फक्त पेपर 1 हा द्यायचा आहे. त्यानंतर पेपर 2 द्यायची गरज नाही, कारण त्यांना 70 गुण मिळालेत, 50 अबाव मिळालेत, म्हणून त्यांना त्यामधून सूट मिळेल. जर एखाद्या उमेदवाराला अबाव 70 मार्क्स एखाद्या विषयात मिळाले, किमान एखाद्या विषयात, आणि त्याची ती पहिलीच संधी असेल, तर त्या उमेदवाराची जी विशेष गुणवत्ता आहे ती
एक कार्यालयीन आदेश काढून त्याची त्यांच्या CR मध्ये म्हणजे गोपनीय अहवालामध्ये नोंद घेतली जाते आणि त्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये सुद्धा घेतली जाते. तर त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी इथं पाहणार आहोत. तुम्हाला कशा पद्धतीनं पेपर लिहायचे आहेत किंवा सिलेबस काय असेल, सगळ्या गोष्टी इथं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेवटपर्यंत पहा. एका अर्ध्या तासात सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. इकडं तिकडं विचारण्याची आवश्यकता नाही. जरी तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही पर्सनल मेसेज करून देखील विचारू शकता किंवा इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला गायडन्स करण्यासाठी मदत केली जाईल. PRT एक्झाम आणि ते पेपर कसे द्यायचे असतात, पेपरमध्ये काय येतं, सिलेबस कोणता असतो, त्याचबरोबर पहिला पेपर जो असतो तो विदाऊट बुक्स असतो आणि दुसरा पेपर जो असतो तो विथ बुक्स. तुम्हाला रेफरन्सेस म्हणून ते परीक्षेला घेऊन बसता येतं आणि तुम्हाला ते डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये सगळ्या गोष्टी लिहिता येतात. तर हे 19 जुलै 2024चं कार्यासन 17 GADचं यांच्यामार्फत आलेलं हे परिपत्रक आहे आणि या अनुषंगानं जे उमेदवार आता प्रथम परीक्षेसाठी पात्र असतील त्यांना ही गोष्ट नव्यानं आहे. त्यांनी आपल्या संबंधित विभागाकडे हा विहित दिलेला नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर काही दिवसानंतर म्हणजेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि परीक्षेच्या आधी किमान 15 दिवस तरी एक लिस्ट प्रसिद्ध होईल आणि त्या लिस्टमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सूचना असतील, परीक्षेसाठी कोणते रेफरन्सेस वाचायचे आहेत किंवा परीक्षेला कोणते रेफरन्सेस तुम्हाला अलाउड आहेत परीक्षा कक्षामध्ये, त्या सगळ्या गोष्टी तिथं दिल्या जातील सूचनांच्या माध्यमातून. त्याचबरोबर तुमचे रोल नंबर काय असतील आणि परीक्षा कोणत्या केंद्रावर पार पडणार आहे हे सगळ्या गोष्टी दिलेल्या जातात. त्यामध्ये 2022ला यापूर्वी 4 नोव्हेंबर 2022ला एक परीक्षा पार पडली होती. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं तुम्ही हा 17 ऑक्टोबर 2022चा परिपत्रक आहे GADचं, ते तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पहिल्या कशा परीक्षा पार पडलेल्या आहेत, त्यामध्ये किती उमेदवार बसले होते, त्यांच्या पहिल्या पेपरची मार्क्स असतील, दुसऱ्या असतील, कोणाला परीक्षेमध्ये सूट असते, परीक्षेचं हे विहित ठिकाण दिलेलं आहे. 4 नोव्हेंबर 2022ला ही परीक्षा पार पडली होती. सिडनेहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय चर्चगेटला आहे किंवा या व्यतिरिक्त ही परीक्षा SNDT कॉलेज चर्चगेटला आहे, तिथं पण ही परीक्षा पार पडली जाते. तर 2021ची आम्ही जेव्हा परीक्षा दिली त्यावेळेस आमची SNDT तिथंच परीक्षा झालेली होती. साधारण 400-500 काय जे उमेदवार रिपीटर असतील किंवा नव्यानं परीक्षा देणार असतील त्यांची त्यामध्ये परीक्षा घेतली जाते. तर यामध्ये अशा पद्धतीने हे जे परीक्षेला बसलेले उमेदवार आहेत विभाग वाईज त्यांची ही लिस्ट दिली जाते आणि इथं तुम्हाला आसन क्रमांक दिसतोय जो की इथं 1, 2, 3 म्हणजेच हा तुमचा आसन क्रमांक असेल आणि तो परीक्षेच्या केंद्रावर प्रत्येक वर्गाच्या बाहेर आणि संबंधित जसे की MPSCची परीक्षा देतो आपण तशी एका बोर्डवर लावली असते तशा पद्धतीने ही सगळ्या गोष्टी असतात. परीक्षेच्या आधी हे 15 दिवस तुम्हाला डिस्प्ले होईल. त्यामध्ये तुमचे रोल नंबर असतील त्या पद्धतीने तुम्ही त्या केंद्रावर जाऊन त्या वर्गामध्ये बसायचं आहे. तर ही परीक्षा जी दिलेली आहे त्यामध्ये 2 पेपर आहेत आणि ही परीक्षा ते 2022च्या ह्या परिपत्रकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेळापत्रक दिलेलं होतं. त्याचबरोबर एक शासन निर्णय आहे त्यामध्ये तुम्हाला ते परीक्षेचं जे सिलेबस आहे तो सुद्धा 2018मध्ये तुम्ही नव्यानं सुधारित केलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेलच किंवा हीच कॉपी तुम्ही समजून हे अभ्यास करू शकता. त्यामध्ये परीक्षेचं कालावधी किंवा ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी तुमची 10:30 ते 1:30 म्हणजे 3 तासाच्या वेळात ही 100 मार्काची परीक्षा पार पडली जाते आणि प्रश्नपत्रिका 1 यामध्ये साधारण 5 प्रश्न दिले जातात, मुख्य प्रश्न आणि त्यात उपप्रश्न असतात. सर्वसाधारणपणे ह्या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 100 मार्काच्या परीक्षेमध्ये साधारण 30 ते 40 मार्काचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे संपूर्णतः ऑब्जेक्टिव्ह प्रश्न नसतात, परंतु त्यामध्ये वन लाईनर क्वेश्चन असतील, गाळ्याला जागा असतील, चुटकी बरोबर असेल किंवा तुमचे जोड्या लावा असतील, ह्या अशा पद्धतीनं थोडक्यात उत्तरं द्या अशा पद्धतीचे काही प्रश्न असतात. साधारण 30 ते 40 मार्काचे असे हे प्रश्न असतात आणि तुम्हाला 100 पैकी एका पेपरमध्ये किमान 50 मार्क्स
मिळवायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही त्या संबंधित प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही पास होता. तर आता ही जी परीक्षा आहे, प्रश्नपत्रिका आहे, ती 30 मार्काची ऑब्जेक्टिव्ह आणि 70 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह आहे असं समजून चला आणि तुम्ही ह्या विविध घटकांचा अभ्यास करा. ह्याच्यासाठी जे मिळणारं मटेरियल आहे ते आपण उपलब्ध करून देऊच. त्याकरिता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा काही लिंक उपलब्ध करून देईल. तिथून तुम्हाला काही रेफरन्सेस थेट डाउनलोड करता येतील. त्याचा प्रिंट मारू शकता किंवा मोबाईलवर तुम्ही त्याचं वाचन करू शकता. आता ह्यामध्ये जे वेगवेगळे घटक दिलेले आहेत, त्यामध्ये मंत्रालयीन रचना असेल, मंत्रालयातील वेगवेगळ्या विभागांना नेमून दिलेल्या ज्या विषय सूच्या असतील. म्हणून तुम्हाला मी यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं होतं की प्रत्येक विभागाची विषय सूची आपल्याकडे घ्या. प्रत्येक विभागात एकमेकाचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी एकमेकाला शेअर केलं. विभागाची थोडक्यात जरी माहिती असली, वाचन झालं एकदा, तरी कोणते विभाग, कोणते विषय कोणत्या विभागात आहेत ते तरी समजून येतं. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते प्रश्न कशा पद्धतीने असतील. तर साधारणपणे की आता ज्यावेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्या तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यामध्ये असे प्रश्न असतात की ते जोड्या लावा असू शकतात किंवा हा विषय कोणत्या विभागाशी संबंधित आहे असं एक 5, 10 किंवा 8 किंवा 12 मार्काला असा प्रश्न येतो आणि ते सोपं असतं. तिथं तुम्हाला ते मार्क्स मिळवण्यासाठी खूप इझी असतं. म्हणजे जवळपास तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता, जे 30, 35, 40 मार्कापर्यंत येतं आणि तुम्हाला अजून डिस्क्रिप्टिव्हचं थोड्या गोष्टी लिहिल्या की तुम्हाला पास होण्यासाठी काही अवघड होत नाही. तर पहिल्यांदा आपण ह्या जो सिलेबस आहे त्याबद्दल समजून घेऊ. तर त्यानंतर प्रश्न पत्रिकेसोबत आन्सर की तुम्हाला देणार आहेत ती कशा पद्धतीची असते, त्याच्यावर काय मजकूर असतो आणि कशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायची असतात त्या सगळ्या गोष्टी सांगतो. सप्लिमेंट मिळते का त्या पण गोष्टी सगळ्या सांगतो. तर ज्या विषयाच्या संबंधित आपण चर्चा करत होतो की जोड्या लावा किंवा विषयाच्या विभाग कोणते आहेत ते लिहा. तर साधारणपणे ऊसाचा भाव निश्चित कोण करतं, कोणता विभाग करतो, मग तो सहकार करतो का वित्त करतो, कृषी करतो, असे पैज लावणे असेल किंवा असे जे विषय असतात, जिल्हा नियोजन समिती असेल किंवा राष्ट्रीय सेवा योजना, जसं की आपण NCC म्हणतो किंवा NSS म्हणतो, हे विषय कुठल्या विभागाकडे येतात. MPSC हा विभाग कोणता विभाग हाताळतो, म्हणजे MPSC हे जे कार्यालय आहे त्याच्याशी संबंधित काय विषय असतील ते कोणत्या विभागाकडून हाताळले जातात. त्याचबरोबर एखाद्या महानगरपालिका असतील त्यांना कर्ज देण्याचं काम कोण करतं, कोणत्या विभागाच्या अंतर्गत हे विषय येतात, अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याचबरोबर विधानमंडळ कामकाज असेल त्याच्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ऑनलाईन प्रश्न हाताळणं, म्हणजे जी आपली mls.org.in ही जी वेबसाईट आहे त्याचं डोमेन नेम, म्हणजे जे की URL म्हणतो आपण, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, जो आहे, जो की आपल्या प्रत्येक वेबसाईटवर गेल्यानंतर जो आपल्याला दिसून येतो की कोणता वेबसाईटचा तो जो सोर्स कोड आहे तो आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट आहेत शासनाच्या, त्या mls.org.in असेल किंवा आपण जी नेहमी इंटरनेट वापरतो ते असेल किंवा RTIचं URL असेल ते माहीत असलं पाहिजे. विकाक काय आहे, विकाक म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म काय, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येतात. त्याचबरोबर त्यामध्ये वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, जसं की आता ही वेबसाईट आहे, ह्याचा हा युनिफॉर्म URL आहे https://www.iloveyoupdf.com. हा जो URL आहे तो काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तिथे येतात. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न हाताळणे, म्हणजे ती वेबसाईट ऑनलाईन माहिती भरणे असेल, कशा पद्धतीने आपण प्रश्न ट्रान्सफर करतो एकमेकांना, उत्तर कसं त्यामध्ये सबमिट केलं जातं, विधिमंडळाला, कार्यासनांना, वेगळ्या कार्यासनांना, विभागाला पाठवणं असणं, आपल्या संबंधित विषय नसेल, प्रश्न नसेल तो, किंवा विधानमंडळाचं कामकाज जे चालतं विधानसभा आणि परिषदेमधलं, त्यामध्ये वेगवेगळी विधान सभा आणि परिषदेमधल्या सदस्यांची जी वेगवेगळी आयुध असतात त्यानुसार त्यांना जे काय हक्क असतात प्रश्न विचारण्याचे, शासनापुढे आपली मतं मांडण्याची, तर त्यामध्ये जे तारांकित प्रश्न असतात किंवा लक्षवेधी असतात किंवा वेगवेगळ्या अर्धा तास चर्चा किंवा इतर
जे घटक असतात त्या अनुषंगाने ज्या पद्धती आहेत ते मी पॉलिटी या विषयात वाचलेलंच आहे. त्यामुळे हे असे प्रश्न लिहिण्यासाठी तुम्हाला काही जास्त ताण येत नाही. फक्त बेसिकली पॉलिटीचा जास्त संदर्भ येतो इथं. राज्यपालांचे अधिकार वगैरे त्यानुसार हे कामकाज सगळं चालतं. जसं की आपण एखाद्या शासन निर्णयामध्ये आपण तिथं म्हटलं जातं की हे सगळं राज्यपालांच्या आदेशानुसार होत आहे असं त्या शासन निर्णयामध्ये आपण ज्यावेळेस ऑनलाईन सबमिट करतो शासन निर्णय, त्यामध्ये शेवटची ओळ जनरली असते की महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, आणि त्यानंतर एक स्पेसिफिक जी ऑफिसर आहेत त्यांची सही असते. तर अशा पद्धतीने तो अधिकार त्यांना का मिळाला, राज्याचा कार्यभार कोणामार्फत चालवला जातो, मंत्रालय कार्यपद्धती काय आहे, त्यामध्ये सगळ्या ज्या आपल्या प्रोसिजर आहे, फाईल पुटअप करणे असेल किंवा जे कामकाज आहे शासनाचं ते कशा पद्धतीने चालतं, कोणत्या नियमानुसार चालतं, ते कार्यालयीन कार्यनियम पुस्तिका, कार्यपद्धती नियम पुस्तिका यामध्ये वेगवेगळी प्रकरणं आहेत आणि त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही ते वाचू शकता. लिपिकांची मुख्य म्हणजे कार्य आणि कर्तव्य काय आहेत त्या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न येणार आहेत. तर प्रशासकीय यंत्रणेचा कणा म्हटलं जातं लिपिकांना, आणि त्यांची जी कर्तव्य आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. अभिलेखाचं जतन करणं असेल किंवा आवक जावक जी टपाल आहेत त्यांच्या नोंदी घेणं असेल, ईमेल असतील, ई ऑफिस असेल, आपली सरकार असेल, वेगवेगळी जी पोर्टल आहेत शासनाची RTI वगैरे किंवा इतर नेहमीचं काम असतं रेग्युलरचं नोंदी घेणं. जे रेग्युलरचं काम असतं ई ऑफिस किंवा ईमेलचं ते आपलं काम लिपिकांचं, त्याच्या अनुषंगाने आपली कार्य आणि कर्तव्य त्यामध्ये मेन्शन करायचे आहेत आणि आपले प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे की संसद सदस्य आणि विधानमंडळाचे सदस्य आहेत त्यांना राज्य शासनाच्या कार्यालयामध्ये एक सौजन्यपूर्वक वागणूक द्यायची, असा एक शासनाचा मार्गदर्शक सूचना संदर्भात एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि तो शासन निर्णय देखील तुम्हाला तो उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत त्यानुसार तुम्हाला ह्या सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर ही पहिली प्रश्नपत्रिका आहे. यासाठी तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट्स जसं की पुस्तक असतील, शासन निर्णय असतील हे घेऊन जाता येत नाही. तुम्हाला फक्त पेन आणि तुमचं परीक्षेसाठी जाताना आय कार्ड असतं ऑफिसचं तेवढंच घेऊन जावं लागतं. तुम्हाला तिथं आन्सर शीट दिली जाते आणि आन्सर शीट ही पूर्णपणे ब्लँक असते. ब्लँक म्हणजे तिथं तुम्हाला कोणत्याही लाईन्स वगैरे काही नसतात. जसं की आता आपल्या नोटबुकवर अशा लाईन्स असतात, त्यामध्ये तुम्हाला असं एका हॉरिझॉन्टली लिहिता येतं लाईनीमध्ये, वरची लाईन खाली, खालची लाईन वर असं होऊ शकत नाही. तर परंतु तुम्हाला जे आन्सर शीट दिली जाणार आहे ती पूर्णपणे ब्लँक असते. त्यामुळे तुम्हाला लिखाणाची सवय असली पाहिजे. तुम्ही तिथं पेन कोणत्या प्रकारे वापरला पाहिजे, जेल पेन वापरला तर त्याचा काही परिणाम होईल का, लिहिण्याचा सराव कसा असला पाहिजे, लहान अक्षर, मोठा अक्षर, आणि त्याचबरोबर तुमचं अक्षर कसं आहे त्याच्यावर समोरच्या व्यक्तीला ते वाचल्यानंतर समजतंय का, ह्या गोष्टीवर सुद्धा सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. तुम्हाला दिलेली जी आन्सर शीट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला समास आखून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले जे मुख्य प्रश्न आहेत त्याचा समासात क्रमांक आणि त्यामधील जे उपप्रश्न असतात, जसं की आपण आता एखादी प्रश्नपत्रिका पाहूया, त्यामध्ये काही वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत. तर त्यामध्ये आता समजा ही प्रश्नपत्रिका आहे जे की 28 जुलै 2021 मध्ये प्रश्नपत्रिका परीक्षा पार पडली होती आणि त्यामध्ये दिलेले जे घटक आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की असे 10 गुणाला हा प्रश्न आहे. तर त्या परीक्षेमध्ये जो पेपर येणार आहे त्यामध्ये अशा वेगवेगळ्या गाळ्या जागा भरून देण्यासाठी प्रश्न येतात आणि ते प्रश्न तुम्हाला समजा त्यांनी 12 दिले असले तर 10 सोडवायचे, 10 मार्क असणार आहेत. विषय असे वेगवेगळे विषय आहेत, तुम्हाला ते विषय कोणत्या संबंधित आहेत जोड्या लावा. तर लिपिकाच्या संदर्भात काय प्रश्न असतील, आवक जावक असेल त्याच्या संदर्भात असेल, टपालाच्या चिन्हांकित करणं असेल, तुमची विषय सूची असेल त्याचं महत्त्व असेल, जसं की विधानमंडळाच्या प्रश्न संदर्भात सांगितलेल्या काही गोष्टी असतील, तारांकित प्रश्न असतील किंवा तुमचं विकाका पोर्ट असेल, आपले पोर्टल असेल, मंत्रालयाची जी कार्यालयीन वेळ आहे तिथून ह्या सगळ्या गोष्टी होतात. नोंदणी शाखा कुठे असली पाहिजे, कार्यालयाचं ओपन सुरू होणं आणि बंद होण्याचं कार्यालयाचं कामकाज काय, वेळेनंतर येणारी टपालाच्या नोंदी घेणं स्वीकारणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्यामध्ये येतात.
काही प्रश्न तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचे असतात आणि ते तुम्ही थोडक्यात मजकूर एकदम मुद्देसूद पॉईंट असे मांडून तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला ते व्यवस्थित मार्क्स मिळू शकतात. जसं की आता लोकलेखा समिती संदर्भात काही गोष्टी लिहायच्या आहेत तर तुम्हाला व्यवस्थित त्या लोकलेखा समितीची रचना काय आहे, राज्य शासनाच्या संदर्भात ह्या सगळ्या, कारण केंद्रात पण लोकलेखा समिती असते आणि राज्यात पण लोकलेखा समिती असते. तर त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे ती समिती नेमण्यामागं, त्यामध्ये सदस्य किती असतात, त्यामध्ये विधानसभेचे किती, विधान परिषदेचे किती, त्याचा पॉझिटिव्ह काय संदेश आहे PSCचा, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला पेपर 1 मध्ये विदाऊट पुस्तक तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. तर पहिल्या पेपरमध्ये आणि दुसऱ्या पेपरमध्ये आता तुम्ही जर पहिल्या पेपरमध्ये 40 गुण मिळवले आणि दुसऱ्या पेपरमध्ये जर तुम्ही 50+ मार्क्स मिळवले तर तुम्ही एकाच पेपरमध्ये नापास होता आणि तो पेपर तुम्हाला पुन्हा नव्यानं दुसऱ्या संधीमध्ये पेपर देता येतो. आता जसं की पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की हा जो आहे परीक्षा ती विहित वेळेत व विहित कालावधीत उत्तीर्ण झाली पाहिजे. आता त्याच्यासाठी काय आहे तर तुम्हाला 4 वर्षामध्ये तुम्हाला 3 संधीमध्ये तुम्हाला ही परीक्षा पास करावी लागते. तर जर तुम्ही ती परीक्षा पास नाही केली तर तुम्हाला तुमची वेतनवाढ रोखली जाते आणि ज्येष्ठतेवर त्याचा परिणाम होतो, तुमची ज्येष्ठता खाली जात असते. तर शक्यतो ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला पाहिजे आणि ज्या उमेदवारांना पहिल्या प्रयत्नात शक्य झालं नाही त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात एक पेपर जरी काढला तरी शक्य होतं, परंतु पहिल्या प्रयत्नात जर तुम्ही ही परीक्षा पास करून घेतली तर तुमची जनरली जे आपले गोपनीय अहवाल असतात त्यामध्ये त्याची विशेष नोंद घेतली जाते आणि त्याचा आस्थापनेकडून एक आदेश पण काढला जातो, कार्यालयीन आदेश. त्यामध्ये ती कशासाठी आहे तर जे उमेदवार पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होतात आणि त्यांनी कोणत्याही एका प्रश्नपत्रिकेमध्ये 70 पेक्षा गुण अधिक मिळवले असतील तर त्यांच्या विशेष गुणवत्तेची नोंद ही त्यांच्या गोपनीय अहवालात घ्यायची आहे. त्याच्यासाठी शासन परिपत्रक सुद्धा आहे 17 एप्रिल 2015चं, त्यानुसार ती सेवा पुस्तकात नोंद घ्यायची तरतूद केलेली आहे. तर अशा पद्धतीनं पेपर 1च्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. तर पेपर 2च्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सिलेबस पाहून करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला जे काही मनाचे नियम आहेत, जे सेवा तुम्हाला PRTचं ते जे प्रशिक्षण झालं, नाशिक असेल, पुणे असेल, तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहेत. तर मनाचे वर्तणूक नियम असतील, रजेचे नियम असतील, NPS असेल, आपली जुनी पेन्शन, नवी पेन्शन योजना, DCPS काय आहे, NPS काय आहे, प्राण अकाउंट काय आहे, तर आता जे आपले पैसे कॉन्ट्रीब्युशन शासनाचं 14%, 10% आपलं कॉन्ट्रीब्युशन ते कशामध्ये गुंतवलं जातं, वेगवेगळ्या एजन्सीमध्ये ते शेअर मार्केट असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील, ते तुम्हाला त्या शासन निर्णयानुसार तुम्हाला ते वाचायचं आहे आणि तुम्ही हे सोबत घेऊन जाऊ शकता. हे मनाचे वर्तणूक नियम 79 असेल किंवा 81 रजेचे नियम असतील, ह्या सगळ्या घेऊन जाऊ शकता. इथं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे, 30-35 मार्काला ऑब्जेक्टिव्ह येतं, जोड्या लावा, गाळ्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरेल्या, अशा गोष्टी इथं येतात. त्यामध्ये रजेचे प्रकार वगैरे असतात, त्यामध्ये आपल्या खात्यामध्ये किती रजा जमा होतात, तुम्हाला अर्जित रजा किती, CL किती असतात किंवा तुमचं रजारोखीकरण ज्यावेळेस होतं निवृत्तीनंतर त्यावेळेस रजारोखीकरणासाठी किती रजेचं तुमचं रोखीकरण होतं, अशा पद्धतीचं रजेवर प्रश्न येतात. वर्तणूकमध्ये काय असतं तर वेगवेगळे कर्मचारी अधिकारी यांनी शासनाच्या सेवेत लोकसेवक म्हणून भूमिका बजावत असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, टाळल्या पाहिजेत, ह्या गोष्टी संदर्भात काही प्रश्न येतात. त्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत त्यामध्ये काही प्रश्न असे असणार आहेत की एखादा प्रश्न असा आहे की एखाद्या समजा एखादा कर्मचारी आहे, तो कविता लिहितो, संग्रह करतो, तर त्यांनी शासनाची परमिशन न घेताच तो संग्रह प्रकाशित केला, तर त्याचा जो नियम आहे त्या नियमानुसार जे उत्तर असेल, काय केलं पाहिजे, त्यानं घेतली पाहिजे परमिशन का विदाऊट केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, तो नियम कोणता आहे, त्यातलं उपकलम कोणतं आहे आणि ते योग्य की अयोग्य असं स्पष्ट करायचं आहे. त्याच्यासाठी हे तुम्हाला 6च प्रश्नासाठी
18 गुण दिलेले आहेत. तर आता इथे 6 प्रश्न आहेत, 18 गुण म्हणजे 3 मार्क एका प्रश्नाला आहेत. तर तुम्ही तो नियम लिहिला तर कदाचित 1 मार्क देत असतील. तर ते योग्य अयोग्य असेल त्याला एखादा मार्क असेल. तर ह्या अशा पद्धतीनं ही वेगवेगळे मार्काचं डिस्ट्रिब्युशन करून दिलेलं आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने जसं की बदलीसाठी कोणाची शिफारस लावलेली असेल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असेल, डीमार्ट खातं असेल, डीमॅट खातं असेल किंवा शेअर खरेदी केले असतील, व्यवहार केले असतील किंवा एखाद्या प्रशिक्षण संस्था असेल किंवा जिथं क्लासेस असतात तिथं ते शिकवायला गेले असतील तर त्याचं मानधन त्यांनी स्वीकारलं असेल किंवा अशा गोष्टीच्या संदर्भात हे प्रश्न येत असतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. त्यामध्ये वेगवेगळे RTI असेल, RTS असेल असं हे सिलेबसमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही पाहूनच घ्या. त्याचबरोबर जी इथं अभिलेखाच्या संदर्भात आहे जसं की शासनाच्या मंत्रालयाच्यामध्ये अभिलेख कक्ष आहे त्यामध्ये आपल्या नस्त्या जतन करून ठेवल्या जातात. म्हणून त्या नस्त्या जतन करून ठेवण्याचं जे वर्गीकरण आहे, नस्त्यांचं वर्गीकरण, कोणत्या नस्त्या किती कालावधीसाठी जतन करून ठेवल्या जातात, नष्ट करण्याची पद्धती, नष्ट होऊ नयेत म्हणून जतन केलेल्या फायलींसाठी काय काळजी घेतली जाते, त्यांची ठेवण्याची पद्धत असेल किंवा त्याच्यासाठी काय वेगळी औषधं असतील किंवा काय वापरलं जातं का जेणेकरून त्याला कीड वगैरे, मुंग्या, वाळवी लागणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीची काळजी कशी घेतली जाते या संदर्भात तिथं तुम्हाला त्या अधिनियम 2005 अनुषंगानं ते तुमच्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. त्याचबरोबर माहितीचा अधिकार आहे आणि सेवा पुस्तकातल्या नोंदी. जे आपलं सेवा पुस्तक असतं त्यामध्ये ज्या नोंदी असतात जसं की पहिलं पान असेल त्यावर कोणकोणत्या नोंदी असतात, डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुमचं मेडिकलचं काय मेन्शन केलेलं असेल, तुमचं सेवा जसं स्वग्राम असेल, नाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. नंतर सेवा पुस्तकात इतर नोंदी ज्या असतात त्या कशा पद्धतीनं केल्या जातात, रजेचे नोंदी कशा घेतल्या जातात, लालशाहीनं काय कोणत्या नोंदी घेतल्या जातात, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अटॅच केल्या जातात त्या सेवा पुस्तकाला. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पेपरमध्ये लिहायच्या आहेत, पण बघून लिहायच्या आहेत. पण बघून लिहित असताना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या शक्य होत नाहीत. त्यामुळं तुम्हाला पुस्तकं चाळावे लागतात. त्यामध्ये कुठं काय आहे, नियम कोणते होते, कोणते नियम आहेत. एखादा प्रश्न आला की बाबा डीमॅट अकाउंट, मग तो नियम तरी आहे का त्यात, किती नंबरला होता, साधारणपणे 20ला होता का, 25ला होता का, 13ला होता, हे तरी कळलं पाहिजे. त्यासाठी पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतील. वाचल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. पण तुम्ही दैनंदिन कामकाज करत असताना पत्र आल्यानंतर कसं ते चिन्हांकित करून संबंधित डेस्कला जातं, आपल्या विषयी नसेल तर तो कसं रचना व कार्यपद्धतीकडून ते संबंधित विभागाला पोचवलं जातं. एखादा ऑनलाईन प्रश्न असेल तर तो आपला प्रश्न कसा त्याच्यावर माहिती मागवून संबंधित कार्यान्वयन यंत्रणेकडून ते फाईल संबंधित प्रभारी मंत्र्यांकडून उत्तर सँक्शन करून ते विहित नमुन्यात त्या वेबसाईटवर अपलोड केलं जातं आणि ते विधानमंडळाला त्याची प्रत दिली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे कार्यालयीन कामकाज हाताळतात तेच स्पष्टपणे लिहायचं आहे. मनात याल ते गोष्टी लिहायच्या आहेत. नसती जे निर्देशपत्र आहे तिथून ते शेवट समजा शासन निर्णय त्यातून निघणार असेल तिथंपर्यंतची जी प्रोसिजर आहे, निर्देशपत्र, विषय असेल, विषयाचं नाव असेल, एखाद्या शासन निर्णयावर परिपत्रकावर जी हे नाव लिहिलेलं असतं, क्रमांक असतो फाईलचा, त्यातली ही जी 3 अक्षरी पद्धत असते ती काय असते, प्रकरण क्रमांक असेल, कार्यासन असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या तुम्हाला त्यामध्ये लिहित जायचं आहे. निर्देशपत्रावर काय असतं, त्यानंतर जो पत्रव्यवहार विभाग असतो, टिप्पणी विभाग असतो, त्याला डिवाईड करण्यासाठी पृथक पत्र असतं किंवा संदर्भ जोडले असतात पत्रव्यवहार विभागामध्ये. टिप्पण्या कशा पद्धतीने जोडलं जातं, त्याचं पृष्ठांकन कसं केलं जातं, पेजिंग कसं केलं जातं, पृष्ठांकन करण्याची पद्धती असते, त्या पेजचा जो क्रमांक असतो तो कसा आपण टाकतो, 1 TB 3 TB असा विषम असेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन केल्या जातात आणि ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागतो त्या पद्धतीनं तो रिझल्ट लागल्यानंतर त्यामध्ये असा लागतो की एखाद्या कर्मचाऱ्याने ऑलरेडीच परीक्षा दिली असेल एखाद्या वर्षी आणि त्याचा एखादा पेपर राहिला होता म्हणून त्याला पुन्हा परीक्षा द्यावी लागली आणि जो एका परीक्षेत पास झाला होता म्हणून त्याला ती सूट दिलेली आहे आणि ही सूट
50 वय झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ही परीक्षाच पास होण्यापासून सूट मिळत असते. तर आता हा पेपर त्यांनी दिलता, परंतु त्यांचा पेपर पास झाला नाही म्हणून ते अनिउत्तीर्ण इथं दाखवलेलं आहे. जोपर्यंत तुमचे दोन्ही पेपर निघत नाहीत तोपर्यंत हे उत्तीर्ण दाखवत नाही. एखाद्या पेपर तुम्हाला सूट असेल तर तो पेपर तुम्हाला द्यावा लागत नाही, तो दुसराच फक्त पेपर द्यायचा. जर दोन्ही पेपरला अनुपस्थित असेल तर इथं अनुपस्थित दाखवलेलं आहे, सूट असेल तर सूट दाखवलेलं आहे. आता इथं निखिल सरांचं 72 आणि 79 असे दोन्ही पेपरमध्ये 70 अभाव मार्क्स आहेत. जर त्यांचा हा पहिल्यांदाच परीक्षा देत असतील तर त्यांची आता सांगितल्याप्रमाणे तो शासन परिपत्रक आहे किंवा तो 1977च्या नियमानुसार तुमच्या कोणत्याही एका पेपरमध्ये पहिल्या प्रयत्नात 70च्या वर मार्क्स असतील तर गोपनीय अहवालामध्ये नोंद घेऊन त्याची सेवा पुस्तकात सुद्धा नोंद घेण्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं ही तुम्हाला परीक्षा पास करायची आहे आणि परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला केवळ 100 पैकी 50 गुणांची अट आहे. आता हे आकाश सर आहेत, त्यांचा पहिल्या पेपरमध्ये 50 गुण आहेत. तर हे पहिला पेपर आता पास झाले. आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस त्यांच्या दुसऱ्या पेपरसाठीच त्यांना बसण्याची संधी मिळेल. पहिल्या पेपर त्यांना सूट मिळेल. तर अशा पद्धतीनं काही उमेदवार हे एकाच पेपरला तुम्हाला वर्गामध्ये दिसतील, दुसऱ्या पेपरला ॲब्सेंट असतील. अशा पद्धतीनं तुम्हाला ती प्रश्न पत्रिका सोडवायची आहे. आन्सर शीट ब्लँक असेल, एकामागं एक तुम्हाला ते बेंचवर बसून त्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील आणि तुम्हाला ती परीक्षा पार पाडायची आहे. त्यासाठी GADचा वेगवेगळा स्टाफ तुम्हाला ते सुपरविजन करण्यासाठी असतो. त्यामध्ये त्यांनी अशी ताकीद दिलेली आहे की तुम्ही प्रश्नपत्रिके म्हणजे परीक्षेच्या दरम्यान तुम्ही काही अनुचित प्रकार करू नका. जसं की कॉपी असेल, कोणाचं बघून लिहिणं असेल, गैरवर्तन करू नका, अन्यथा तुमच्यावर कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे 22च्या बाबतीत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी साधारण अर्धा तास पाऊण तास तुम्ही हजर राहा असं म्हटलेलं आहे. स्वतःचं ओळखपत्र घेऊन या असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जे तुम्हाला प्रश्नपत्रिका आन्सर शीट बरोबर तुम्हाला ज्या अतिरिक्त लिहायचं असेल तुम्हाला काय, तर तुम्ही अतिरिक्त लिहिण्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट सुद्धा दिली जाते. ते दोऱ्यानं बांधून नंतर तुम्हाला तिथं दिली जाते. तुमची ओळख पटल असेल तुम्ही त्या उत्तरपत्रिकेमध्ये काही लिहू नका, सही नाव असेल किंवा इतर गोष्टी करू नका. तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत. आणि प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुम्हाला इतरांशी कोणाशीही चर्चा करून प्रश्नपत्रिका सोडवणं असं काही वेगळं गैरवर्तन करता येणार नाही. तर परीक्षेच्या दरम्यान काही गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत. त्याची अधिनियमाची यादी, शासन निर्णयाची यादी सुद्धा यांनी 2019च्या प्रश्नपत्रिकेची जी परिपत्रक आलं त्यामध्ये त्यांनी दिलेले आहे. तर ह्या गोष्टी फक्त तुम्ही पेपर 2 साठी फक्त सगळ्या घेऊन जाऊ शकता. असे वर्तणूक नियम, रजा नियम असे किंवा अभिलेखाच्या संबंधित काय असतील, RTIचा जो अधिनियम आहे मूळ तो असेल, ह्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. त्यासाठी तुम्हाला संबंधित विभागाची आस्थापना असते त्यांच्याकडून ते ॲप्रूव्ह करून पहिल्या पानावर शिक्का, सही असं काहीतरी घेऊन तुम्हाला ते सोबत घेऊन जावं लागतं. जर तुम्ही नोट्स वगैरे असतील काय काढलेल्या त्या तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. तिथं आढळल्यानंतर ते काढून घेतात. तर अशा पद्धतीनं ही तुम्हाला सगळी परीक्षा पार पाडायची आहे. याच्यासाठी जे लागणारं जे मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा व्हॉट्सअप टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी तुम्हाला कार्यालयीन कामकाज करत असताना जे तुमच्या सोबत जे दैनंदिन गोष्टी घडत असतात, पत्र येण्यापासून जे त्याच्यावर कार्यवाही होऊन शासन निर्णय असेल किंवा एखाद्याला पत्राने कळवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये त्या डिस्क्रिप्टिव्ह जे पेपर आहे त्यातले काय प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. त्यासाठी जे मनातील त्या गोष्टी व्यवस्थित मुद्देसूद नियमानुसार पटेल असं समोरच्याला वाचता येईल असं सुंदर अक्षरात लिहिलं तर तुम्हाला निश्चितच पास होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. पहिल्या प्रयत्नाचं शक्यतोच बहुतांशी उमेदवार पास होत असतात. काही अपवादात्मक परिस्थितीत त्यांना लिहिण्याचं प्रॅक्टिस नसेल, फास्ट लिहिता येत नसेल तर तुम्ही नापास होता किंवा एखादा पेपर तुमचा त्यामध्ये राहतो. तर ज्या उमेदवारांना व्यवस्थित मुद्देसूद लिहिणं शक्य आहे, सप्लिमेंट लावण्याची
आवश्यकता वाटत नाही. ते विदाऊट सप्लिमेंटसुद्धा पूर्ण पेपर अगदी तंतोतंत त्या दिलेल्या आन्सर शीटमध्येच बसवून सुद्धा चांगल्या गुणानं पास झालेले आहेत. तर तुमच्या पद्धतीनं तुमचं अक्षर असेल किंवा लिहिण्याची पद्धत असेल व्यवस्थित रेखीव असेल, दिसण्यासाठी योग्य दिसत असेल, तर ते अगदीच समोरच्याला तपासणाऱ्याच्या डोळ्यात घेऊन बसतं आणि ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्क्स देऊन तुम्ही पास होऊ शकता. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळे क्वेश्चन पेपर्स आहेत ते वेबसाईटवर सुद्धा आपल्या उपलब्ध करून दिलेले आहेत. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला त्या सेक्शनमध्ये शासनाची जी रेग्युलर आपण वेबसाईट वापरतो इंटरनेट, त्यावर उजव्या बाजूला तुम्हाला इथं गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत उपलब्ध करून. त्यामध्ये तुम्हाला ASO असतील, DO असेल किंवा क्लर्क असेल, अशा सगळ्यांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या आहेत आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत PYQ आपण म्हणू, ते जरी हाताळले तरी तुम्हाला काही अडचण येत नाही. हे सगळे प्रश्न तुम्ही हाताळले एकदा तरी तेच प्रश्न रिपीट होतात किंवा थोडंसं बदलून ते परीक्षेला येत असतात. हे जे विषय आहेत हेच विषय तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. आता समजा एखादी योजना आली तर ती योजना कोणत्या विभागाच्या संबंधित आहे. जसं की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर ज्या योजना असतील, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल जी की सिलेंडरच्या गॅस संबंधित आता चर्चेचा विषय आहे, तर तो कोणत्या विभागामार्फत हाताळली जाते किंवा कोणत्या विभागाने शासनाने निर्गमित केलेला आहे, त्यातल्या काय तरतुदी आहेत किंवा असा एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला वेगवेगळे विषय असतील किंवा आपलं रजा असेल, वेतन असेल, कार्यालयीन पद्धती आहे, फायली सादर करणं, पत्र असेल किंवा वेगवेगळ्या सदस्यांच्या विधिमंडळ सदस्य, संसद सदस्यांच्या पत्रावर किती दिवसात कार्यवाही करणं अपेक्षित आहे, कोणत्या फाईल कुठपर्यंत पुटअप करायच्या असते, त्याची क्रोनॉलॉजी काय आहे, कर्मचाऱ्यांचे जे मुख्य सचिव असतात तिथूनपासून ते क्लर्कपर्यंतची जी हायरार्की आहे ती कशा पद्धतीनं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्यामध्ये जे तुम्ही कार्यालयात काम करत असताना वेगवेगळ्या गोष्टीतून ऐकिवातून किंवा वाचनातून आलेल्या आहेत त्याच तुम्हाला प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्हाला उत्तरपत्रिका लिहायच्या आहे. तर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असतील, काही तुमच्या गोष्टी राहिल्या असतील तर तुम्ही ते नक्कीच आमच्या निदर्शनास आणून देऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.